Hello dear students. Hello dear students. Today we are going to learn the most important topic as soon as, no sooner than and hardly when. In English we use the structure as soon as when we want to say the first activity is followed by another activity. विद्यार्थी मित्रों, आज आपण ॲज सून ॲज, नो सूनर दॅन अँड हार्डली वेन ह्या तीन इंग्लिश स्ट्रक्चर्सचा ग्रामर आयटमचा अभ्यास करणार आहोत एका वेळेला. तुम्हाला माहिती आहे का की आपण कधी ॲज सून ॲज किंवा नो सूनर दॅन किंवा हार्डली वेन ही स्ट्रक्चर वापरू शकतो? तर ज्या वेळेला दिलेल्या वाक्यात दोन वेगळ्या ॲक्टिव्हिटी असतात आणि एक ॲक्टिव्हिटी किंवा एक ॲक्शन पूर्ण झाल्यानंतर लगेच दुसरी ॲक्टिव्हिटी किंवा ॲक्शन होते, त्यावेळेला आपण ॲज सून ॲज वापरतो. म्हणजे ॲज सून ॲज टीचर एंटर्ड द क्लास ऑल स्टुडंट गॉट अप. म्हणजे टीचर वर्गात आले, सगळी मुलं उभी राहिली, पाठोपाठ ॲक्टिव्हिटी झाल्या, अशा वेळेला आपण ॲज सून ॲज वापरतो. तुम्हाला एक्झामला असा प्रश्न येईल की ॲज सून ॲजचं वाक्य असेल आणि सांगतील नो सूनर दॅन वापरा. तर ते वाक्य कसं बदलायचं ॲज सून ॲजचं नो सूनर दॅनमध्ये, ते आपण आज अभ्यासणार आहोत. त्याचा मी तुम्हाला गायडन्स करणार आहे. कदाचित तुम्हाला असं वाक्य देतील की त्याच्यात नो सूनर दॅन असेल आणि तुम्हाला सांगण्यात येईल की हार्डली व्हेन वापरा. तर नो सूनर दॅनचा हार्डली व्हेन कसा करायचा त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. किंवा वाक्य तुम्हाला ॲज सून ॲज ही नसेल आणि नो सूनर दॅनसुद्धा नसेल, एक वाक्य देतील, त्याच्यात दोन क्लॉज असतील आणि सांगतील हार्डली वेन वापरा. तर वाक्य कसं तयार करायचं त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ह्या तिन्ही टॉपिकचा आपण डिटेलमध्ये आत्ता अभ्यास करणार आहोत आणि महत्त्वाची 6 वाक्य बघणार आहोत आपण या लेक्चरमध्ये, की तुम्हाला ॲज सून ॲज, नो सूनर दॅन आणि हार्डली वेन हा टॉपिक तुमचा एकदम क्लिअर होईल, तुम्हाला व्यवस्थित सगळं समजेल आणि हा टॉपिकचा तुम्हाला कधी प्रॉब्लेम येणार नाही. परीक्षेला हा टॉपिक येतोच हमखास. 10वीची एक्झाम असू दे, 11वी असू दे, तर 12वी असू दे, इव्हन स्पर्धा परीक्षा असू देत, कुठच्याही परीक्षेमध्ये ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, हार्डली वेन हा टॉपिक असतोच. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा डिटेल अभ्यास करायचा आहे आणि कुठच्याही परीक्षेसाठी त्याचा उपयोग होईल अशा डीपली त्याचा स्टडी करायचा आहे आपल्याला. ओके, सो जस्ट गेट स्टार्टेड. तर आपण ॲज सून ॲजचा अभ्यास आता सुरू करू. मग असे मी तुम्हाला सांगितलं तसं, इफ सेकंड इव्हेंट अकर्स इमिडिएटली आफ्टर द फर्स्ट वी यूज ॲज सून ॲज और नो सूनर दॅन और हार्डली वेन. आता आपण ॲज सून ॲज वाक्यात जेव्हा वापरतो त्याचे रूल्स काय बघा. बिगिन द सेंटेन्स विथ ॲज सून ॲज. म्हणजे समजा एक तुम्हाला वाक्य दिलं आहे आणि त्या वाक्यामध्ये दोन वेगळ्या इव्हेंट आहेत, त्या ॲक्टिव्हिटीज आहेत. ओके, तर ज्या दोन ॲक्टिव्हिटीपैकी पहिली ॲक्टिव्हिटी घडते त्याच्या अगोदर आपल्याला ॲज सून ॲज वापरायचं आहे. त्याच्यानंतर पहिली ॲक्टिव्हिटी पूर्ण झाल्यानंतर कॉमा द्यायचा आहे आणि मग उरलेलं वाक्य, उरलेला क्लॉज किंवा सेंटेन्स आपल्याला पुढे लिहायचं आहे. आधी वाक्य बघा, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल मी काय म्हणतोय. तुम्हाला असं वाक्य दिले परीक्षेला, असं गृहीत धरा, आय सॉ द डॉग आय रॅन अवे. म्हणजे मी कुत्र्याला पाहिलं आणि मी पळालो. म्हणजे याच्यामध्ये दोन ॲक्टिव्हिटी कुठच्या? सॉ द डॉग, कुत्र्याला पाहिलं, रॅन अवे आणि पळालो. ओके, तर ह्या दोन्हीपैकी पहिली ॲक्टिव्हिटी कुठची, की पहिली कुठची घटना घडते? तर सॉ द डॉग, पहिल्यांदा मी कुत्र्याला पाहिलं आणि मग पळालो. त्यामुळे जी ॲक्टिव्हिटी पहिल्यांदा घडते त्याच्या अगोदर ॲज सून ॲज वापरायचा. म्हणून ॲज सून ॲज आय सॉ द डॉग. आता इथे ॲक्टिव्हिटी संपली, हे क्लॉज संपला, म्हणून आपण तिथे तिला कॉमा आणि दुसरं वाक्य त्याला जोडलं, आय रॅन अवे. म्हणजे ॲज सून ॲजचं वाक्य अतिशय सोपं आहे.
सुरुवातीला ॲज सून ॲज लिहायचा, मग पहिली ॲक्टिव्हिटी, कॉमा, मग दुसरी ॲक्टिव्हिटी. अशा पद्धतीने तुम्हाला ॲज सून ॲज वापरायचं आहे. ओके, आता हे व्यवस्थित एकदा तुम्ही वाक्य वाचा आणि समजून घ्या. आता ॲज सून ॲजचं आपल्याला नो सूनर दॅनमध्ये चेंज करायचं आहे. ॲज सून ॲजचं वाक्य आपल्याला नो सूनर दॅनमध्ये बदलायचं आहे. तर आपण काय करू शकतो, रूल्स काय त्याचे, तर रिमूव्ह ॲज सून ॲज अँड यूज नो सूनर. म्हणजे वाक्यातला ॲज सून ॲज काढायचा आणि तिथे लिहायचा नो सूनर. रूल नंबर 2 आहे यूज ऑक्झिलरी. म्हणजे ॲज सून ॲजच्या वाक्यात जे ऑक्झिलरी आलेलं असेल, सहाय्यकारी क्रियापद, उदाहरणार्थ बीचे फॉर्म म्हणजे एम, इज, आर, वॉज, वेअर. हॅवचे फॉर्म हॅव, हॅज, हॅड, किंवा अदर ऑक्झिलरी कॅन, वूड, मे, माईट, शाल, शूड, विल, वूड, मस्ट. यापैकी कोणतंही ऑक्झिलरी वाक्यात आलं असेल तर ते लिहायचं लगेच. नो सूनर त्याच्यापुढे ऑक्झिलरी लिहायचं. ओके, आता तिसरा रूल महत्त्वाचा आहे. इफ ऑक्झिलरी इज ॲबसेंट यूज डू ऑर डज फॉर प्रेझेंट टेन्स अँड डीड फॉर पास्ट टेन्स. आता ॲज सून ॲजच्या वाक्यात ऑक्झिलरी आलेलंच नसेल तर टेन्स बघायचा कुठचा आहे. प्रेझेंट टेन्स असेल तर डू किंवा डज वापरायचा. वाक्यातला सब्जेक्ट ही, शी, इट असेल तर डज वापरायचा. आणि दिलेलं वाक्य जर पास्ट टेन्समध्ये असेल म्हणजे पास्ट सिम्पल टेन्सच असणार तो, तर डीड वापरायचा. म्हणजे ऑक्झिलरी नसेल तर डू, डज किंवा डीड वापरायचा. आणि रूल नंबर 4 आहे जॉईन द सेंटेन्स ऑर क्लॉज विथ दॅन. आणि मग दॅन वापरून पुढचं वाक्य, पुढचा क्लॉज जोडायचा. इतकं सोपं आहे. म्हणजे रूल नंबर 1 ॲज सून ॲजच्या जागी नो सूनर, नंतर सहाय्यकारी क्रियापद लिहायचं आणि दोन्ही वाक्य, दोन्ही क्लॉज दॅनने जोडायचे. इतकं सोपं आहे. ओके, आता आपण हार्डली व्हेन कधी वापरू शकतो त्याचा रूल आधी बघा आणि मग आपण वाक्य सगळी सोडूया. वाक्यात जर ॲज असेल, ॲज सून ॲज, नो सूनर किंवा व्हेन असे कोणतेही शब्द असतील तर ते काढायचे, तिथे लिहायचं हार्डली. रूल नंबर 2 हार्डलीच्या पुढे हॅड लिहायचा. अर्थात हॅड लिहिला की आपल्याला सिम्पल पास्ट टेन्स जो असतो तो परफेक्ट पास्ट टेन्स करावा लागतो. त्यामुळे हॅडच्या पुढे त्या वाक्यात जे वर्ब असेल पास्ट टेन्समध्ये त्याचा परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे पास्ट पार्टिसिपल ते वापरायचे आपल्याला. ओके, म्हणजे हार्डली सुरुवातीला लिहायचं, दुसरा शब्द हॅड लिहायचा, मग ते वाक्य लिहायचं पहिलं, त्याच्यानंतर जॉईन द सेंटेन्स विथ वेन आणि मग वाक्य, दुसरं वाक्य किंवा दुसरा क्लॉज वेनने जोडायचा. ओके, आताही आपण प्रत्यक्ष वाक्य बघूया की लक्षात तुमच्या येईल. आता ॲज सून ॲजचं दिलेलं वाक्य बघा. ॲज सून ॲज द टीचर एंटर्ड द क्लास द स्टुडंट्स स्टूड अप. वाक्यातलं ॲज सून ॲज काढा, मग वाक्य कसं राहतं बघा. द टीचर एंटर्ड द क्लास द स्टुडंट्स स्टूड अप. असं तुम्हाला वाक्य समजा दिलं आहे आणि सांगितलं यूज ॲज सून ॲज. तर वाक्य आधी व्यवस्थित वाचायचं. ज्या वाक्यात अगोदर क्रिया घडलेली आहे त्याच्या आधी ॲज सून ॲज वापरायचा. टीचर एंटर्ड द क्लास म्हणजे टीचर वर्गात आले, स्टुडंट स्टूड अप मग विद्यार्थी उभे राहिले. या 2 ॲक्शन्स झाल्या. ओके, मग पहिली ॲक्शन झाली टीचर एंटर्ड द क्लास म्हणून त्याच्या अगोदर ॲज सून ॲज वापरायचा. ॲज सून ॲज द टीचर एंटर्ड द क्लास कॉमा द स्टुडंट स्टूड अप. असं हे वाक्य झालं. आता हेच वाक्य आपल्याला नो सूनर दॅन करायचं असेल तर बघा कसं होईल. मी व्यवस्थित तुम्हाला रूलप्रमाणे एक एक वाक्य सांगत जातो. तुम्ही हे वाक्य आधी सोडू नका, मी सांगतो ते फक्त लक्ष देऊन ऐका व्यवस्थित. रूल नंबर 1 ॲज सून ॲज काढून नो सूनर लिहायचं. तिथे आपण लिहिलं नो सूनर. रूल नंबर 2 वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद ऑक्झिलरी लिहायचं. कुठच्या वाक्यातलं,
द टीचर एंटर्ड द क्लास. हे पहिलं वाक्य जे आहे याच्यात ऑक्झिलरी कुठचं आलं आहे का बघायचं. तर या वाक्यात ऑक्झिलरी आलेलं नाही. मग आपण टेन्स ओळखायचा कुठच्याही वाक्यात. एंटर्ड भूतकाळ आहे म्हणून आपण आता वापरायचं डीड. डीड वापरलं की एंटरचा ईडी काढून टाकायचा. नो सुनर डीड द टीचर एंटर्ड द क्लास. आता इथे कॉमा आहे तो कॉमा काढायचा आणि तिथे लिहायचं दॅन आणि पुढचं वाक्य किंवा जो क्लॉज असेल ते आहे तसं लिहायचं. त्यात काहीच चेंज करायचं नाही. मग वाक्य असं झालं, नो सुनर डीड द टीचर एंटर द क्लास दॅन द स्टुडंट्स स्टूड अप. इतकं सोपं वाक्य आहे. महत्त्वाचे 3 बदल केलेत. नो सुनर वापरला, लगेच सहाय्यकारी क्रियापद वापरलं आपण आणि वाक्य दॅनने जोडलं. महत्त्वाचा बदल म्हणजे एंटर्ड भूतकाळ आहे त्याचा ईडी आपण काढला कारण डीड वापरला म्हणून. आता हेच वाक्य आपण हार्डली व्हेन कसं करतो बघा. तुम्हाला मगाशी मी रूल सांगितले होते हार्डली व्हेनचे. रूल काय आहे हार्डली व्हेनचा की वाक्यातला ॲज सून ॲज नो सुनर काढायचं तिथे लिहायचं हार्डली म्हणून आपण लिहिलं हार्डली. हार्डलीच्या पुढे लिहायचं हॅड कारण साधा भूतकाळाचा आपण पूर्ण भूतकाळ करतो म्हणून हार्डलीच्या पुढे आलं हॅड. द टीचर एंटर्ड. आता आपण इथे एंटर्ड केलं लक्षात घ्या तुम्ही. हा एंटर आपण पास्ट पार्टिसिपल केलं एंटर्ड कारण या वाक्यात आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरला, पूर्ण भूतकाळ वापरला. हॅड आहे सब्जेक्ट अधिक हॅड अधिक पास्ट पार्टिसिपल. द टीचर हॅड एंटर्ड म्हणजे हे वाक्य करेक्ट झालं, पास्ट परफेक्ट टेन्स झाला म्हणून पास्ट पार्टिसिपल लिहायचं. हार्डली हॅड द टीचर एंटर्ड द क्लास आणि वाक्य दॅनच्या तिथे लिहायचं व्हेन द स्टुडंट स्टूड अप. एवढेच चेंज केले आपण. नो सुनर डीडचा हार्डली हॅड केला, साध्या भूतकाळचा पूर्ण भूतकाळ केला. हार्डली व्हेनमध्ये पूर्ण भूतकाळ येतो. आता नवीन अमेरिकन इंग्लिश आहे त्या अमेरिकन इंग्लिशमध्ये सिम्पल पास्ट टेन्स असेल तर हार्डली व्हेनच्या वाक्याचा सिम्पल पास्ट टेन्स वापरतात. हे नवीन खूप ॲडव्हान्स इंग्लिश आहे पण आपण तसं करणार नाही आहोत. आपण आपल्या रूलप्रमाणे राहणार. आता पुढचं वाक्य तुम्ही बघा. वेन आय सॉ द टायगर आय रॅन अवे. ओके. आता हे वाक्य ॲज सून ॲज वापरून आपल्याला करायचं आहे. कसं होईल बघा. आता वाक्यातला व्हेन काढायचा आहे. वाक्यात 2 महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटी कोणत्या घडतात. आय सॉ द टायगर मी टायगरला पाहिला. आय रॅन अवे आणि मी पळालो. ओके. तर अगोदर काय ॲक्टिव्हिटी कुठची झाली, अगोदर कुठची ॲक्शन झाली तर सॉ द टायगर टायगरला पाहिलं म्हणून त्याच्या अगोदर ॲज सून ॲज येणार. ॲज सून ॲज आय सॉ द टायगर म्हणजे मी टायगरला पाहिलं आणि लगेच पुढे काय झालं कॉमा द्यायचं लिहायचं आय रॅन अवे. आता हेच वाक्य आपल्याला जर नो सुनर दॅन करायचं असेल तर वाक्य कसं होईल बघा. ॲज सून ॲजच्या जागी नो सुनर म्हणून नो सुनर. आय सॉ द टायगर ह्याच्यात ऑक्झिलरी कुठचं आहे बघायचं. मागाशी मी तुम्हाला सांगितले ऑक्झिलरी ॲम इज आर वॉज वेअर हॅव हॅज हॅड कॅन कुड मे माईट शाल शूड विल वूड मस्ट हॅव टू हॅज टू हॅड टू शाल विल. यापैकी कुठचं ऑक्झिलरी असेल तर ते लिहायचं. वाक्यात ऑक्झिलरी नाही आता. आय सॉ द टायगर या वाक्यात ऑक्झिलरी नाही. मग आपण टेन्स ओळखायचा कुठचा आहे. तर सॉ म्हणजे भूतकाळ झाला आहे. सीचा भूतकाळ सॉ झाला आहे म्हणजे भूतकाळ आहे वाक्यात म्हणून आपण वापरलं नो सुनरच्या पुढे डीड. नो सुनर डीड आय सी द टायगर आणि कॉमा आहे तो काढला तिथे लिहिलं दॅन आय रॅन अवे असं वाक्य केलं. आता हेच वाक्य आपल्याला हार्डली व्हेन करायचं आहे. हार्डली व्हेन वापरायचं आहे आणि वाक्य आपल्याला लिहायचं आहे. आता हे वाक्य कसं होईल बघा. आपलं रूल माहिती आहे ॲज सून ॲज किंवा नो सुनर दॅन. नो सुनर काढायचा तिथे लिहायचा हार्डली हॅड तो आपण लिहिला हार्डली हॅड. आता पहिलं वाक्य कुठचं आहे आय सॉ द टायगर
हे मूळ वाक्य आहे, बरोबर. तर आता आय सॉचा आपण सीन केला इथे. का सीन केला? तर वाक्यात हॅड आला की वाक्य पास्ट परफेक्ट टेन्स होतो, पूर्ण भूतकाळ होतो. आणि पूर्ण भूतकाळामध्ये हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल येतं, क्रियापदाचं तिसरं रूप येतं. म्हणून सीचं तिसरं रूप सीन आहे, म्हणून ते आपण सीन लिहिलं आहे. हार्डली हॅड आय सीन द टायगर, आणि डॅनच्या तिथे येणार व्हेन आय रॅन अवे, असं केलं. अजून काही आपण वाक्य बघूया. अ मॅन गिव्स अप अँगर, ही इज फुल ऑफ पीस. ओके, आता ही दोन वेगळी वाक्य दिलेली आहेत. ॲज सून ॲज वापरायचं आहे या वाक्यात आपल्याला. आता या वाक्यात ॲज सून ॲजचं वाक्य कसं होईल बघा. आता मॅन गिव्स अप अँगर ही पहिली ॲक्शन आहे, ही इज फुल ऑफ पीस त्याच्यानंतरची घटना आहे. म्हणून ॲज सून ॲज अ मॅन गिव्स अप अँगर, कॉमा, ही इज फुल ऑफ पीस, असं वाक्य झालं. आता हेच वाक्य नो सूनर दॅन कसं होईल बघा. ॲज किंवा ॲज सून ॲज काढायचं आहे, तिथे लिहायचं आपल्याला नो सूनर, म्हणून आपण लिहिलं नो सूनर. लगेच नो सूनरच्या पुढे सहाय्यकारी क्रियापद वाक्यातलं ऑक्झिलरी आपण म्हणतो. मग अ मॅन गिव्ज अप अँगर या वाक्यात ऑक्झिलरी आहे का बघायचं, नाही आहे. मग आपण टेन्स बघायचा कुठचा आहे, गिव्ज आहे. ओके, म्हणजे हा प्रेझेंट टेन्स आहे, म्हणून आपण वापरता डज. गिव्ज आहे, क्रियापदाला एस लागला आहे. अ मॅन गिव्ज म्हणजे ही गिव्ज. ही शी इट असेल तर आपण डज वापरतो, म्हणून नो सूनर डज आता इथे आला. आता डज वापरला की आपल्याला गिव्जमधला एस प्रत्यय काढायचा आहे, लक्षात घ्या. नो सूनर डज अ मॅन गिव्ह अप अँगर असं केलं, आणि दॅन लिहून दुसरं वाक्य आपण जोडलं, दॅन ही इज फुल ऑफ पीस. आता हे वाक्य हार्डली वेन होऊ शकत नाही, कारण या वाक्यात प्रेझेंट टेन्स आहे. हार्डली वेनचं वाक्य हे पास्ट टेन्समध्ये असतं, आणि म्हणून हे वाक्य आपण हार्डली वेन करू शकत नाही. चौथं वाक्य बघा, हे कठीण आहे वाक्य. विथ कपिल देव's एंट्री इट वॉज अ डिफरंट बॉल गेम. ओके, आता कपिल देव's एंट्री असं म्हटलं, या वाक्यात आपल्याला थोडे चेंजेस करावे लागतील. बघा काय होत आहेत चेंजेस ते. कपिल देवची एंट्री झाली आणि क्रिकेटचा गेमच बदलला, असा वाक्याचा अर्थ होतो या. आता या वाक्यात कपिल देव हा सब्जेक्ट आहे आणि एंट्री हे काय व्हर्ब नाही आहे, त्यामुळे आपल्याला त्याचं व्हर्ब करायचं आहे. म्हणून ते आपण एंटर्ड असं व्हर्ब केलं, म्हणजे क्रियापदाचा भूतकाळ केला आहे. का तर इट वॉज अ डिफरंट बॉल गेम, हे वाक्य भूतकाळात आहे, लक्षात घ्या. म्हणून आपण एंटर या व्हर्बचा भूतकाळ वापरला. ॲज सून ॲज कपिल देव एंटर्ड म्हणजे कपिल देवची एंट्री झाली, कपिल देवने एंट्री केली, आणि इट वॉज अ डिफरंट बॉल गेम, आणि क्रिकेटचा गेमच बदलला. आता हेच वाक्य आपल्याला नो सूनर ध्यान करायचं आहे. रूल नंबर 1 काय, ॲज सून ॲज काढायचा, लिहायचा नो सूनर. रूल नंबर 2, वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद लिहायचं. कपिल देव's एंट्री याच्यात सहाय्यकारी क्रियापद कुठचंही नाही, म्हणून आपण लिहिलं डीड. नो सूनर डीड कपिल देव एंटर असं केलं. आता एंटर्ड ईडी काढला आपण, का तर डीड वापरला म्हणून. कॉमा आहे तिथे लिहिला दॅन इट वॉज अ डिफरंट बॉल गेम. नो सूनर डीड कपिल देव एंटर दॅन इट वॉज अ डिफरंट बॉल गेम, असं वाक्य झालं. आता हेच वाक्य आपल्याला जर हार्डली व्हेन करायचं आहे, तर हे वाक्य हार्डली व्हेन कसं होईल बघा. नो सूनर किंवा ॲज सून ॲजच्या जागी येणार हार्डली हॅड. ओके, डीड काढायचं आपण, कारण हॅड वापरलं आहे आपण. ओके, म्हणून आता परत डीड नाही वापरायचं. कपिल देव एंटर्ड, आता परत आपण एंटरचं पास्ट पार्टिसिपल वापरलं एंटर्ड, कारण वाक्यात आपण हॅड वापरलं आहे. हार्डली हॅडच आपण वापरतो. ओके, हार्डलीच्या पुढे नेहमी हॅड येतो, आणि हॅड आला की वाक्य पास्ट परफेक्ट टेन्समध्ये होतं, पूर्ण भूतकाळ. आणि पूर्ण भूतकाळासाठी आपल्याला
क्रियापदाचं तिसरं रूप लिहायला लागतं. म्हणून आपण एंटरचं तिसरं रूप एंटर्ड असं लिहिलं आहे. हार्डली हॅड कपिल देव एंटर्ड आणि दॅनच्या जागी आपण लिहिलं व्हेन इट वॉज अ डिफरंट बॉल गेम. अशी वाक्य झाली. आय होप यू हॅव अंडरस्टूड ऑल दीज सेंटेन्सेस. मला खात्री आहे की तुम्हाला ही वाक्य सगळी नक्की समजली असतील. मी खूप सोप्या भाषेत करून सांगितले. त्याचा उद्देश असा आहे की एखादा 7वीतला विद्यार्थी त्यालाही हे वाक्य व्यवस्थित समजलं पाहिजे आणि 12वीतल्या विद्यार्थ्याला हे वाक्य किंवा हा टॉपिक एकदा सांगितल्यानंतर पटकन कायमस्वरूपी लक्षात राहायला पाहिजे. म्हणून मी अतिशय सोप्या भाषेत मराठीत हा सगळा टॉपिक एक्सप्लेन केला आहे. ह्याच्या पुढचे सगळे ग्रॅमर टॉपिक मी असेच एक्सप्लेन करणार आहे. तेव्हा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा, म्हणजे तुम्हाला मी नवीन जे व्हिडिओज टाकेन इंग्लिश ग्रॅमरवर ते निश्चित मिळतील आणि तुमचं इंग्लिश ग्रॅमर अतिशय परफेक्ट होईल, ज्याच्यामुळे तुम्हाला इंग्लिश रायटिंग आणि इंग्लिश स्पीकिंगमध्ये याचा खूप फायदा होईल. ओके, तर ही सगळी वाक्य तुम्ही परत ऐका, समजून घ्या आणि वहीत सगळी वाक्य लिहा आणि वेगळ्या प्रकारची ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, हार्डली वेन वाक्य तुम्ही सोडवा. बेस्ट लक.